नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. हॅलो, मी डॉक्टर आशा देशपांडे. मी PhD आहे आणि PhD मी स्किल डेव्हलपमेंट फॉर स्मॉल अँड टायनी बिझनेस थ्रू SHGs. SHGs म्हणजे सध्याच्या काळामध्ये मराठीतनं जर सांगायचं झालं तर ते बचत गट. बचत गटामध्ये ज्या महिला आहेत, या महिलांना वर कसं आणायचं आणि त्यांची घरं, त्यांची मुलं कशी वर येतील ह्यासाठी ज्या पद्धतीचं स्किल त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांनी कसे व्यवसाय करावेत, किती त्यांना संधी आहेत, गव्हर्मेंटकडनं त्यांना कशा संधी आहेत, या सगळ्या ह्या विषयामध्ये माझ्या कव्हर केल्या आहेत मी. आता हे करण्याचं मुख्य कारण हेच होतं की पहिल्यापासून डोक्यामध्ये हा विचार असल्यामुळे की महिलांना आपल्याला सक्षमीकरण करायचं आहे. कारण प्रत्येक वेळेला स्त्रीला काही झालं तरी घरी बसावं लागतं. पण दुसरं एक मला त्याच्यामध्ये एक असं आढळून आलेलं होतं की प्रत्येक स्त्री, मग तिचं शिक्षण असो नसो, तिच्या घरी तिला पैसे दिले जातात. नवरा तिला पैसे देतो एक ठराविक आणि तिने घर चालवायचं. तिने घर चालवत असताना घरातल्या सगळ्या गोष्टी तिने करायच्या. मुलांचे शिक्षण म्हणा, फिया म्हणा, आजारपण म्हणा, सगळ्या गोष्टी तिने त्या पैशामध्ये करायच्या. आणि त्यामुळे मला एक असं जाणवलं की स्त्रीमध्ये जात्याच मॅनेजरशिप असते. ती जी मॅनेजरशिप आहे त्याच्यामुळे त्या महिला दिलेल्या सोर्समधून काही पैसे बाजूला पण टाकतात आणि त्यांचा संसार चालवतात. तर अशा महिलांना आपण जर का वेगळं छान ट्रेनिंग दिलं, त्यांना काही कर्ज दिली, काही काम करण्यासाठी दिलं, काही संधी दिल्या, काही प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्या वस्तू ठेवता आल्या, तर तो जो काय फायदा त्या महिलेला होईल, त्याच्याचबरोबर त्या घराला होईल आणि त्याच्याचबरोबर त्या मुलांना पण होईल. तर हा विचार करून मी हे कार्य सुरू केलं. हे कार्य सुरू केलं त्यावेळेला मी 95 साली पहिल्यांदी दुर्गा महिला नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेमध्ये संचालक म्हणून जॉईन झाले. तिथे संचालक म्हणून गेल्यानंतर लक्षात असं आलं की ही महिलांची पतसंस्था आहे, परंतु जे आमचं बोर्ड होतं, जे सभासद बोर्डाचे आहेत, ह्याच्यामध्ये या सगळ्या महिला नुसत्या शिकलेल्या होत्या, परंतु ते शिक्षण आणि संस्था चालवण्याचं शिक्षण ह्याच्यामध्ये खूप मोठा तफावत होती. त्या सरळ रेग्युलरली स्वयंपाकघरातनं बाहेर येऊन चालवलेली संस्था अशी त्याची स्थिती होती. तर त्या स्थितीमध्ये माझं बेसिक बॅकग्राऊंडच बँकिंग असल्याकारणाने मी सर्वात प्रथम काय केलं असेल तर कोऑपरेटिव्हचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्याचबरोबर ह्या महिलांना संस्था कशा चालवायच्या, फक्त महिलांना नाही, त्यावेळेला कुठल्याही पतसंस्था अशाच होत्या, त्यांच्यासाठी मी एक गुरुकिल्ली पतसंस्थांच्या यशाची असं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये प्रोसिजर बुक त्याला आपण म्हणूया तसं प्रोसिजर बुक विकलं. प्रोसिजर तयार केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की यशदानीसुद्धा त्याच्या 3000 कॉपीज संबंध महाराष्ट्रामध्ये विकल्या. आणि त्यामुळे मला जे काय हवं होतं की ह्या पतसंस्थांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात, त्याप्रमाणे त्या पोचवता आल्या. या पतसंस्थेमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे स्थान ग्रहण केलेलं आहे. म्हणजे सेक्रेटरी झाले, सेक्रेटरीनंतर अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर 22 साली मला महाराष्ट्र राज्य फेडरेशनकडून बेस्ट प्रेसिडेंटचा अवॉर्ड मिळालेला आहे. कारण फक्त ह्या महिला आणि त्यांचं सक्षमीकरण हा याच्यातला भाग आहे.
तसाच भाग ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्समध्ये सुद्धा मला करायला संधी मिळाली. तर ती संधी अशी मिळाली की 2000 साली त्या संस्थेमध्ये मला मेंबर इन्चार्ज म्हणून त्यांनी अपॉइंट केलं. तर मेंबर इन्चार्ज म्हणजे त्यांना असं पाहिजे होतं की काहीतरी सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच महिलांचं आर्थिक जागृती करणं हा एक त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुमचं बँकिंग बॅकग्राऊंड आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये काम करून आम्हाला सांगा की आम्ही कशा प्रकाराने ते प्रोग्राम डिझाईन केले पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला या महिलांना वर आणता येईल. आता ते करत असतानासुद्धा मला ही संधी इतकी सुंदर मिळाली कारण ही संपूर्ण भारतासाठी होती. या संधीचा विचार करत असताना मी पहिल्यांदा जर का त्यांना काही सांगितलं असेल तर त्यांना हे सांगितलं की आपण नुसते पैसे देऊन कोणीही काम करत नाही. ते पैसे दिले गेले की तेवढ्यापुरतं ते काम होतं आणि पुन्हा ते बंद होतं. पण जर आपण छोटी छोटी लोन त्यांना दिली आणि त्याच्यासाठी त्यांना थोडासा पिरियड दिला 1-2 वर्ष 4 वर्ष तर ते पैसे आपल्याला परत मिळतील आणि त्यांचं कामही सुरू राहील. सुरुवातीच्या ज्या आमच्या प्रेसिडेंट म्हणा किंवा सेक्रेटरी म्हणा त्यांना या गोष्टी अजिबात पटल्या नाही की आपल्या महिलांना आपण लोन द्यायचं, आपण काही बिझनेस करतो आहे का. पण मी म्हटलं नाही, तसं नाही. आपल्याला काय करायचं आहे की ह्यांना पुढे आणायचं आहे, ह्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये आहे. मग तसं झाल्यानंतर ही स्कीम 2004 साली मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा मी सर्क्युलर काढलं तेव्हा वेगवेगळ्या 100 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज की ज्या महिला सबंध भारतामध्ये कुठंही करू शकतील अशा ॲक्टिव्हिटीज मी त्या सर्क्युलरमध्ये लिहिल्या आणि महिलांना किती आपण लोन देऊ शकतो याच्याबद्दल सर्व माहिती लिहिली. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की तिथंसुद्धा आजपर्यंत सबंध भारतभर 40 प्रोजेक्ट आहेत की जे 40 प्रोजेक्ट आज व्यवस्थित पद्धतीने चालू आहेत. तिथे पण आम्ही ज्या संस्थेमध्ये मी आत्ता काम करते या संस्थेचं उद्दिष्ट महिलांना पुढे आणणं आणि मुलांना पुढे आणणं हेच आहे. मग ह्याच्यामध्ये आम्ही एज्युकेशनसाठी मुलींना प्रोफेशनल ट्रेनिंग मिळावं म्हणून स्कॉलरशिप देतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं ॲनिमियाचे आमचे प्रोजेक्ट्स आहेत की महिलांमध्ये ॲनिमिया आहे का किंवा आता जे थॅलेसेमियाचं आपण उदाहरण ऐकतो तर ते म्हणजे आता पूर्वी आपण पत्रिका बघायचो पण ते पत्रिका बघून उपयोगाचं नाही आहे. दोघं जर का थॅलेसेमिया असलेले पुरुष आणि महिला जर असेल तर तुमच्या मुलाला तो थॅलेसेमिया सिव्हिअर होतो. तुम्ही जरी लाईट तुम्हाला थॅलेसेमिया असेल तर हे ट्रेनिंगसुद्धा आम्ही अवेअरनेसचा प्रोग्राम सबंध भारतभर आम्ही करतो आहोत. आणि आता पुढच्या पिढीमध्ये असं दिसून आलेलं आहे की महिला ज्या आहेत म्हणजे 13-14 वर्षाची जी मुलगी आहे हिला जर का एक इंजेक्शन दिलं तर तिला पुढे ते सर्वायकल कॅन्सर हा प्रकार होत नाही आणि आपली मुलगी नीट व्यवस्थित राहू शकते. याचंही आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे आणि तसे अवेअरनेस प्रोग्राम्स पण आमच्याकडे चालू असतात. त्याच्याच जोडीला आमच्याकडे वृद्धाश्रमसुद्धा आहेत. आमच्या एकूण जर भारताच्या दृष्टीने विचार केला तर 500 शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख सभासद काम करतात. तर प्रत्येकाच्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे असं नाही पण ज्यांची स्वतःची जागा आहे तिथे वृद्धाश्रम आहे. प्लस दुसरा एक प्रोग्राम आम्ही असा राबवतो की काही जणं आपापल्या घरी असतात. महाराष्ट्रामध्ये जरा आपण जास्तीच सुधारक आहोत. बाहेरच्या याच्यामध्ये जर राज्यांमध्ये जर विचार केला तर इतकी सुधारणा आपल्या इतकी नाही आहे. सुधारणा आहे पण आपल्या इतकी नाही आहे. तर म्हणजे जे सिनियर सिटीजन आहेत हे घरी राहतात पण जसं मगाशी मी सांगितलं तसं घरी राहिल्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्यापुरतं तुम्हाला काही करता आलं तर तुमच्याशी कोणी बोलत नाही, तुम्हाला फक्त TV बघायचा, मोबाईल बघायचा, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे की आज बोलणं हा प्रकारच बंद झालेला असल्यामुळे आजचं जे काय आपण समाजाचं चित्र पाहतो आहोत तर त्याच्यामध्ये बोलणं कमी झाल्याकारणाने प्रत्येक व्यक्ती स्वतः जी सिनियर सिटीजन आहे ही हळूहळू गोष्टी विसरायला लागली. त्याच्यामुळे म्हणजे डिमेन्शियासारख्या गोष्टी, अल्झायमरसारख्या गोष्टी आज ज्या आपल्याला समाजामध्ये दिसतात आणि मग घरातल्या लोकांना त्याची भीती वाटते की ह्या माणसांना आपण कसं सांभाळायचं, ह्यांना वृद्धाश्रमातच ठेवलेलं बरं. मग ह्याच्यासाठी
तुम्हाला बोलतं करायला पाहिजे, तुमच्याशी कोणीतरी बोलायला पाहिजे. म्हणून आमच्याकडे डे केअर सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतं. तिथे काय होतं की पुरुष असू दे, महिला असू दे, कोणीही असू दे, त्या आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये येतात. 1 वाजता वगैरे साधारणपणे येतात घरातलं सगळं जेवणखाण करून. मग तिथे त्यांच्या गप्पा चालतात. कोणी कॅरम खेळतं, कोणी पत्ते खेळतं. पण एकमेकांच्या ज्या काही सुखसोयी आहेत, काही त्यांच्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्याचं बोलणं होतं. त्याच्यातूनच त्यांना काही त्रास होत असेल तर तेही संस्थेला कळतं आणि मग त्याच्यातनं कसं मार्गदर्शन करायचं ह्या गोष्टी पण आम्ही त्याच्यातनं शिकू शकतो. आणि मग वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम आम्ही करू शकतो. ह्यामुळे पण फायदा काय झाला की जे लोक आहेत की जे विस्मृतीकडे जात होते त्यांना ह्याचा फायदा निश्चित झाला की माझ्याबरोबर माझ्याच वयाचं कुणीतरी बोलतं आहे म्हणल्यानंतर मला तो एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आणि माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी समोरच्या व्यक्तीशी बोलू शकते आणि ह्या कुठेही बाहेर जाणार नाहीत ह्याची एक शाश्वती मला वाटायला लागली. आणि मग अशा दृष्टीने हे कार्यक्रम जेव्हा सुरू झाले तेव्हा आम्हाला त्याचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळाला आणि बऱ्याचशा आमच्या ज्या शाखा आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या त्यांनी हे प्रोग्राम घेतलेले आहेत. आणि ह्याच्यातनं आम्ही हाच विचार केलेला आहे की शक्यतो आत्ताचे जे हे नवीन रोग मी आत्ता जे सांगितले डिमेन्शियासारखे, अल्झायमरसारखे शक्यतो होऊ नयेत आणि आपली स्थिती चांगली राहावी. दुसरा एक भाग मला याच्यामध्ये अजून एक ॲड करायचा असा आहे की जे वृद्ध स्वतः वकील आहेत, प्रोफेशनल, ते डॉक्टर असतील, वकील असतील, नंतर आपण काही एक ठराविक वयानंतर प्रॅक्टिस बंद करतो आणि मग तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये राहायची वेळ आली तर तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना पण व्हावा. कारण जे आईवडील आहेत ना हे पहिल्यापासूनच आहे, म्हणजे वर्षानुवर्ष किंवा काळानुसार सुद्धा असंच चालू आहे की जी माझी प्रॉपर्टी आहे ही सगळी मी माझ्या मुलांना देणार. मुलांना तुम्ही जरूर द्या. जे काय आहे हे आपण कुठलीच गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाही आहोत. पण मुलांना देत असताना आज मी जोपर्यंत जिवंत आहे, मला माहिती नाही की मी किती दिवस जिवंत आहे, पण मी असेपर्यंत माझ्याजवळ जे काय आहे हे माझ्यासाठी राहावं आणि पुढेच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मुलांना द्याव्या ह्या दृष्टीने सुद्धा सल्ला द्यायला हवा असं मी म्हणेन. आणि नमस्कार. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.